नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा 5वा धडा स्टार्ट केलेला आहे. धड्याचं नाव आहे निर्देशक भूमिती, कोऑर्डिनेट जॉमेट्री. त्याच्यामध्ये 3 प्रॅक्टिस सेट आहे. प्रॅक्टिस सेट 5.1, 5.2 आणि 5.3. पण आता तुम्हाला माहिती झालेलं आहे की त्याचा प्रॅक्टिस सेट 5.3 कट झालेला आहे. तरी सुद्धा त्याच्यात असलेला जो बेसिक कन्सेप्ट होता, रेषेचा चढ काढायचा, स्लोप ऑफ लाईन काढायचा, तो मी घेतलेला आहे. आता आपला 5.1 पण झाला, 5.2 पण झालाय आणि 5.3 मध्ये जी गोष्ट शिकायची होती तिच्यासाठी पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. आता आहे वेळ प्रश्नसंचाची. आपण प्रश्नसंच घेतोय. आता प्रश्नसंच म्हणजे संकीर्ण प्रश्नसंग्रह किंवा प्रॉब्लेम सेट म्हणा तुम्ही त्याला. प्रश्नसंच 5, प्रॉब्लेम सेट 5. त्याच्यामध्ये एकूण 22 गणित आहे बाळांनो, 22. तो वेळ तर खूप लागणार आहे आपल्याला. वी विल ट्राय टू कम्प्लीट इट. आपण प्रयत्न करू. ओके. तर आता आज त्याचा मी पहिला प्रश्न घेतो, पर्याय निवडायचा. प्रश्न काय आहे की रेख AB हा y अक्षाला समांतर असून बिंदू A चे निर्देशक जर 1 तर 3 आहे तर B बिंदूचे निर्देशक काय? आता तुम्हाला कळणार नाही. मग मी तुम्हाला आकृती दाखवतो. तुम्ही लक्ष द्या. या प्रश्नासाठी तुम्ही ही आकृती समजून घ्या. हा तुमचा x अक्ष आहे, हा तुमचा y अक्ष आहे. आता तुमच्याकडे एक बिंदू आहे, A चे निर्देशक 1,3 आहे. तर तुम्हाला माहिती आहे हा 1 असतो आणि हा 3 असतो आणि म्हणून 1,3 चा बिंदू A इथे येतो. 1,3. ओके. माझ्याकडे जागा कमी आहे, तुम्ही गोंधळ वाटतो इथे. असो, तर तुम्हाला असं सांगायचंय त्यांना की ए चे निर्देशक 1,3 आहे, पण रेख AB जो आहे ना तो y अक्षाला समांतर आहे, म्हणजे उभ्या अक्षाला समांतर आहे. हा AB. तर तुम्हाला सांगायचं असं आहे की ह्या B बिंदूचे निर्देशक काय असेल. B बिंदूचे निर्देशक काय असणार माहिती तुम्हाला. त्याचा हा जो x निर्देशक आहे तो फिक्स 1 असणार, कारण ही AB जी रेषा आहे ना ती y अक्षाला समांतर आहे आणि A बिंदूचे निर्देशक आपल्याला माहिती 1, 3. म्हणजे हा अंक 1 आहे ना, हा अंक 3 आहे. म्हटलं तुम्हाला ह्या AB मध्ये B चा निर्देशकाचा पण हा अंक 1च असणार आहे. हा x सांगते 1, मग x सांगते 1 असलेला कोऑर्डिनेट कोणता आहे तर D. म्हणून तुम्हाला उत्तर काय घ्यावं लागेल, D बिंदू. 1, कारण ही डिचिड आकृती झाली थोडीशी. लक्ष द्या तुम्ही. हा तुमचा A बिंदू आहे. A बिंदू फिक्स आहे तुमचा 1,3, ज्याचा x निर्देशक 1 आहे आणि y निर्देशक 3 आहे. आणि B बिंदू तुम्हाला माहित नाही पुढे, पण तो AB या रेषेवर आहे ना. पण ही AB रेषा उभी की आडवी? आडवी पण रेषा असू शकते ना AB. A जरी बिंदू हा असेल तर B इकडे पण येऊ शकतो, खाली पण येऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ती जी AB रेषा आहे या y अक्षाला समांतर आहे, म्हणून ती खाली येते अशी पॅरलल टू y ऍक्सिस, म्हणून ती खाली येते. मग ती रेष जर खाली आली तर B बिंदू इकडे कुठं पण असू शकतो, इथं कुठं पण कुठं असू द्या. त्याचा हा x निर्देशक काय असणार आहे, 1च. आणि मग x निर्देशक 1 असलेला बिंदू फक्त एकच आहे तुमच्याकडे, D. म्हणून तो तुम्हाला उत्तरामध्ये घ्यायचा आहे. D पर्याय तुमचं उत्तर आहे. D पर्याय हे तुमचं उत्तर आहे आणि बिंदू आहे 1, ओके. लक्षात घ्या तुम्ही कसं आहे. खालील पैकी डॅश हा बिंदू x अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे. x अक्षाच्या आरंभ बिंदूच्या उजवीकडे. हे बघा, हा तुमचा आरंभ बिंदू असतो. हा याला आरंभ बिंदू म्हणतात. दिस इज कॉल्ड ओरिजिन पॉईंट. आणि याची उजवी साईड म्हणजे ही, याच्यावर तो बिंदू आहे. याच्यावर कोणता पण बिंदू असू द्या, त्याचा x निर्देशक धन असला पाहिजे. आता याचा x निर्देशक धन आहे का, नाही. याचा आहे का, याचा तर डायरेक्ट 0च आहे. याचा आहे का धन, हो. आणि याचा पण आहे का, आहे. पण तो x अक्षावर आहे ना. x अक्षावर हा बिंदू x अक्षावर नसतो. जरी हा धन असला तरी हा x अक्षावर नाही. बरं, डायरेक्ट x अक्षावर कोणता बिंदू बघून घ्या. हा काय x अक्षावर आहे का, नाही. कारण ज्याच्यात y वाला अंक 0 असतो का तो बिंदू x अक्षावर असतो. याच्यात y वाला अंक 0 आहे म्हणून हा बिंदू x अक्षावर असणार आणि हा पण बिंदू x अक्षावर असणार, पण तो या आरंभ बिंदूच्या डावीकडे असणार. कारण हा -2 इथे आणि 2 इथे, म्हणून तो बिंदू कोणता आहे तुमचा, तर D बाजू. हे कळालं हे तुम्हाला परत एकदा ट्राय करतो. बघा, तुमचं त्यांचं असं म्हणणं होतं की खालीलपैकी म्हणजे 4 बिंदू आहे ना, या बिंदूपैकी कोणता बिंदू या आरंभ बिंदूच्या उजवीकडे x अक्षावर आहे. उजवीकडे x अक्षावर, उजवी साईड ही येते त्याची आणि याच्यावर कोणता बिंदू असणार, हा 2,0. हा असू शकत नाही कारण हा डावीकडे आहे ना, कारण हा -2. आणि हे तर असू शकत नाही कारण हे x अक्षावरच नाही. x अक्षावरचे कोणते बिंदू असतात, ज्याचा y वाला अंक 0 असतो त्याचा. म्हणजे हा पण आहे आणि हा पण आहे, पण हा उजवीकडे आणि हा कुठे डावीकडे, आणि आपल्याला उजवीकडचा विचार करा. लक्षात घ्या, ऍक्सिस लक्षात ठेवायचा. आता हा या बिंदूच्या आरंभ बिंदूपासूनचे अंतर काढायचे, याचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर. आता अंतर जे काढायचे त्याचे पर्याय दिलेच नाही. पर्याय
ए पर्याय आहे 7, बी पर्याय आहे 1, सी पर्याय आहे 5 आणि डी पर्याय आहे -5. तर याचं उत्तर 5 आहे बाळांनो, सी पर्याय. का बरं ते उत्तर आहे ते तुम्ही चेक करून बघा. कारण आरंभ बिंदू म्हणजे काय माहिती तुम्हाला? आरंभ बिंदू म्हणजे हा एक बिंदू घ्यायचा -3 आणि 4 आणि दुसरा आरंभ बिंदू घ्यायचा 0 0. आरंभ बिंदू 0 0 ला म्हणतात. आणि मग यांच्या दोघांना अंतर काढण्यासाठी हे सूत्र लिहायचं x2 - x1 चा वर्ग प्लस y2 - y1 चा वर्ग. आता या सूत्रात जर तुम्ही गेलात पुढे पुढे तर या पहिल्यातून हा पहिला वजा करा म्हणजे हा 0 आणि हा वजा म्हटलं +3 आणि हा 0 आणि हा वजा 4. ओके, मग हे 0 आणि 3 येतं, 3 चा वर्ग आणि हे -4 येतं. मग परत मग 3 चा वर्ग 9 येतो, 4 चा वर्ग 16 येतो, 16 × 9 25 होतं, 25 चं उत्तर किती येतं? 5. म्हणून उत्तर तुम्हाला 5 सांगायचं. अंतर काढायचंय या बिंदूचं आणि आरंभ बिंदूचं. आरंभ बिंदू म्हणजे 0 0, आरंभ बिंदू म्हणजे 0 0. ओरिजिन पॉईंट म्हणतात त्याला बाळांनो, ओरिजिन. डिस्टन्स बिटवीन धिस पॉइंट अँड ओरिजिन. ओके, दॅट इज डिस्टन्स इज 5. पुढचा प्रश्न. एका रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोण 30 आहे. कोणावरून आहे? रेषेचा चढ काढायचा आहे तुम्हाला. रेषेचा चढ tan θ. रेषेच्या चढाचं सूत्र आहे नाही, रेषेचा चढ स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू tan θ. मग tan 30 चा कोण आहे त्याचा आणि tan 30 ची किंमत 1/√3. म्हणजे कोणतं उत्तर येणार याचं उत्तर सी. असं बघा, हे 4 पर्याय निवडायचे प्रश्न होते. तुम्ही करा ते जरा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. पर्याय निवडायला पण एवढं काही जोक नसतो. पर्याय निवडाच्या परीक्षेवर लोक डॉक्टर बनताय म्हटल्यावरती परीक्षा किती डेंजरस असू शकते हे समजून घ्या तुम्ही. सगळ्यात मेन प्रश्न असतात हे MCQ वाले. हे जर जमतात ना तुम्हाला तर यू आर व्हेरी क्लेवर बाळांनो. ओके बाळांनो, तर आता आपण दुसरा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 1 झालाय आपला. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. काय आहे क्वेश्चन नंबर 2 की हे बिंदू एकरेषीय आहेत का ठरवा. ते आपण पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये शिकलो होतो, आठवत असेल तुम्हाला की 3 बिंदू दिलेले आहेत. तर तुम्ही पहिल्या दोघांचं अंतर काढा, दुसऱ्या दोघांचं अंतर काढा, पहिल्याचं आणि तिसऱ्याचं पण अंतर काढा आणि त्या तिन्ही अंतरावरून ठरवा. जर त्यातलं मोठं अंतर हे छोट्या छोट्या अंतरांच्या बेरजे इतकं येत असेल तर हे बिंदू एकरेषीय असतात, अदरवाईज नाही. हा सेम कन्सेप्ट तुम्हाला तिसऱ्या पॉईंट मध्ये पण होता बाळांनो. तिसऱ्या पॉईंट मध्ये रेषेचा चढ शिकलात ना तुम्ही, त्या रेषेच्या चढावरून पण ठरतं हे बिंदू एकरेषीय आहेत का. कसं ठरतं? फक्त 2च वेळा चढ काढावा. कोणत्या पण 2 वेळा चढ जर सारखा आला तर ते बिंदू एकरेषीय असतात. तर तुम्ही काय करायचं मग? समजा आता तुम्ही बघा ए आणि बी घ्या. ए 0 2 आणि बी किती आहे? 1, -0.5. तर तुम्ही जर बघितलं तर x1 0 y1 2 आहे. x2 जर तुम्ही बघितलं तर 1 आहे. y2 जर बघितलं तर -0.5 आहे. मग एबीचा चढ जर तुम्ही काढायला लागले, एबीचा चढ स्लोप ऑफ एबी, स्लोप ऑफ एबी काय सूत्र आहे स्लोप ऑफ एबीचं? y2 - y1 अपॉन x2 - x1. तर सांगा y2 किती तुमचा? -0.5 आणि याचं चिन्ह चेंज. y2 - y1 हा जशाच तसा, याचं चिन्ह चेंज -2 आणि हा 1 आणि याचं चिन्ह चेंज -0. आता जर याचा तुम्ही जर विचार केला ना तर हे 2 आहे बाळांनो आणि हे 50 पैसे आणि दोघांचे चिन्ह सारखे म्हणून बेरीज होणार. मग 2 रुपयात 50 पैसे टाकले तर 2.5 बनेल ते बाळांनो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आहे आणि खाली 1 रुपये. हे झालं तुमचा रेषा एबीचा चढ. एबीचा चढ असा सेम चढ कुणाचा काढायचा? सेम चढ कुणाचा काढायचा? बीसीचा. बीसीचा बी कोण आहे सांगा तुमचा? बी कोण आहे? 1 -0.5 आणि सी कोण आहे तुमच्याकडे? 2 आणि -3. काढा बीसीचा चढ. परत तुम्ही बघा x1 बरोबर 1, y1 बरोबर -0.5 आणि x2 बरोबर 2, y2 बरोबर -3. ह्या ज्या आडव्या किमती असतात त्या त्यांना उभ्या घ्यायच्या आणि रेषा बीसीचा चढ बनायचा. बीसीचा चढ काय आहे? बीसीचा चढ y2 - y1 अपॉन x2 - x1. सांगा y2 किती तुमच्याकडे? y2 किती आहे? -3. याचं चिन्ह चेंज +0.5. x2 किती आहे? 2. याचं चिन्ह चेंज -3. आता तुम्ही जर बघितलं तर हे चिन्ह वेगळे वेगळे आहे. हे -3 आणि हे प्लस आहे म्हणजे याची वजाबाकी होणार. म्हणजे 3 रुपयातून 50 पैसे वजा होणार, काडीच उरणार आणि मोठ्या संख्येचं काय येणार? चिन्ह. आणि दोनातून एक गेलं खाली दुसरा 1. हा झाला बीसीचा चढ. काय वाटतं तुम्हाला दोन्ही चढ सारखे आले की नाही आले? हा एबीचा चढ पण -2.5 अपॉन 1 आला आणि हा पण -2.51 आला. म्हणजे हे दोन्ही चढ सारखे आले बघा, दोन्ही स्लोप. मग तुम्ही सांगायचं की येथे एबीचा चढ बरोबर आहे बीसीचा चढ आणि असे दोन्ही चढ जर सारखे आले, दोन्ही चढ जर सारखे आले, दोन्ही स्लोप जर सारखे आले, स्लोप ऑफ एबी इज इक्वल टू स्लोप ऑफ बीसी, तर तुम्ही म्हणू शकता की हे बिंदू एकरेषीय आहे. म्हणून बिंदू A, B, C हे एकरेषीय आहे.
पॉइंट्स ए कॉमा बी कॉमा सी आर कोलिनियर. त्याच्यापेक्षा खूप सोपं आहे ना हे, पण हा भाग कट केलेला आहे म्हणून हा कन्सेप्ट आपल्याला वापरायचं की नाही वापरायचं काही कळत नाही. लक्षात येते का तुम्हाला मी काय बोलतोय? 5.3 मध्ये शिकणार होतो आपण की बिंदू एक रेषा आहे किंवा नाही कसं कळतं. सेम तुम्ही 5.1 मध्ये शिकला, पण 5.1 मध्ये तुम्हाला 3 वेळा अंतर काढावं लागतं आणि अंतराचं गणित ह्या पॉईंटच्या गणितांसाठी थोडंसं डिफिकल्ट जातं. लक्षात ठेवा तुम्ही, म्हणून तुम्ही स्लोप करून ठरवताय. ओके, तात्पुरतं तुम्ही ठरवाच, आपण याचा निर्णय घेऊच नंतर. आपण सराव संच 5.1 मध्ये नक्कीच अंतराचा उपयोग केलेलाच आहे. आपल्याला अंतरावरून पण ठरवता येतं. अंतरावरून ठरवण्यासाठी आपल्याला हे गणित 3 वेळा करावं लागतं अंतराचं. अंतर एबी काढा, अंतर बीसी काढा, मग अंतर एसी काढा, मग चेक करा मोठं अंतर छोट्या छोट्या अंतरांच्या व्यतिरिक्त येतं का. सराव संच 5.1 मध्ये सेम प्रश्न झालेला आहे बघा, पण मी हा स्लोपच्या पद्धतीने घेतो कारण हा सोपा आहे. स्लोपच्या पद्धतीने सर सोपं आहे म्हणून काय झालं मग? कारण परीक्षेला जे प्रश्न विचारतात ना ते साध्या अंकांचे विचारतात आणि ते तुम्ही अंतराने करू शकता. अशी पॉईंट वाले नाही विचारतात. यांनी मग काय विचारले? कारण यांनी तेव्हा पॉईंट कट केलेलं नव्हतं ना 5.3, तेव्हा तो होताच. स्लो करून सोडवायचे असं त्यांना एक्सपेक्टेड आहे, म्हणून त्यांनी असं म्हणजे म्हणून मी तुम्हाला हे दाखवतोय. तर तुम्ही आज हा प्रश्न स्लोपनी सोडवा. या पहिल्या 2 बिंदूचा स्लोप काढा, तो हा आला. दुसऱ्या 2 बिंदूचा स्लोप काढा, तो पण हा आला. दोन्ही स्लोप सारखे आले तर बिंदू एक रेषा आहे. आणखी 2 गणित आहे माझ्याकडे, ते पण बघून घ्या. दुसरं बघा फक्त सांगा मला पहिला स्लोप कुणाचा काढणार तुम्ही? पी आणि क्यूचा. पी आणि क्यू. ओके, चला सुरू करा. पी आणि क्यूचा स्लोप काढण्यासाठी तर x1 बरोबर 1, y1 बरोबर 2, x2 बरोबर 2, y2 बरोबर 8/5. आता सांगा स्लोप ऑफ पी क्यू. स्लोप ऑफ पी क्यू म्हणजे पी क्यूचा चढ. पी क्यूचा चढ कसा काढणार? पी क्यूचा चढ सांगा तुम्ही मला. आता पी क्यूचा चढ आपण सूत्राने काढणार y2 - y1 अपॉन x2 - x1. मग पुढचं व्हॅल्यू सांगा. y2 किती आहे? 8/5 मायनस y1 किती आहे? 2 आणि x2 किती आहे? 2 आणि हे किती आहे? -1. आता ह्याची वजाबाकी मी तुम्हाला बाजूलाच करून दाखवतो काय. त्याचं जर 2तून 1 गेला 0 उरणारच आहे. 2तून 1 गेला 1 उरणारच आहे आणि याची वजाबाकी इकडे करून दाखवतो. 8/5 वजा 2 ची वजाबाकी कशी होत असते? ते खाली काही म्हणजे 1 खालचा गुणाकार खाली 5 × 5 तिरका गुणाकार 8 × 8 5 × 10 8 × 10 गेली -2 -2/5 अशी त्याची वजाबाकी आणि त्याच्या खाली पण 1 ही परत. कळतंय का तुम्हाला? ही वरची वजाबाकी बघा. y2 किती आहे? 8/5 आहे ना आणि याचं चिन्ह चेंज -2. हे x2 किती आहे? 2, याचं चिन्ह -1. ही वजाबाकी लगेच झाली भागीला 1. पण ही वजाबाकी करण्यासाठी तुम्हाला हा कुटाणा करून दाखवतोय मी. 8/5 -2 कसं होतं? त्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 घ्या, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 × 5 खाली 8 × 8 5 × 10 8 × 10 गेली -2 -2/5. हे उत्तर आलं तुमचं वरचं -2/5. पण त्याला भागीला 1 आहे ना, तर भागीला 1 असला तरी काय नसलं तरी काय काही फरक पडत नाही. मग -2/5 उत्तर येणार त्याचं. कारण या संख्येला जर 1 ने भागलं उत्तर 7 येते की नाही येतं. तसं या -2/5 ला 1 ने भागलं म्हणून उत्तर वरचीच संख्या. फक्त ही वजाबाकी समजून घ्या कशी आहे. हा कुणाचा चढ आहे तुमचा? पी क्यूचा. आता सेम चढ कुणाचं काढायचं आहे तुम्हाला? क्यूआरचा. सुरू करा. क्यूआरचा चढ काढायला सुरुवात करा. सेम उत्तर येतं का बघा. क्यूआरचा चढ. क्यूआरचा चढ बरोबर सूत्र आहे y2 - y1 अपॉन x2 - x1. त्याला स्लोप ऑफ क्यूआर पण म्हणतात. स्लोप ऑफ क्यूआर. ओके, मग पुढचं व्हॅल्यू सॉरी क्यूआर लिहिलेच नाही, आपण क्यूआरचा चढ काढतो. क्यूआर बिंदू घ्या एकदा. क्यूआर बिंदू घेतो इथे नंबर 2 बाजूला किंवा इथे येतो खाली. सॉरी, क्यू बघा 2,8/5 आणि आर बघा 3,6/5. x1 बरोबर 2, y1 बरोबर 8/5, x2 बरोबर 3, y2 बरोबर 6/5. ओके, आता क्यूआरचा चढ काढून दाखवतो. ओके, हे तिसरा प्रश्न आहे बाळांनो. हा होमवर्कला देणार आहे मी तुम्हाला, पण मी क्यूआरचा चढ इथंच काढून दाखवतो तुम्हाला. क्यूआरचा चढ. स्लोप ऑफ क्यूआर. स्लोप ऑफ क्यूआर काय सूत्र आहे क्यूआरच्या चढाचं? y2 - y1 अपॉन x2 - x1. मग पुढचं व्हॅल्यू सांगा. y2 किती तुमच्याकडे? 6/5 -8/5 अपॉन x2 किती तुमच्याकडे? 3 - 2.
तर खालची वजाबाकी तुम्हाला जमणारच आहे, खालची वजाबाकी एकच येणार आहे, पण वरची वजाबाकी शिका. 6/5 आणि 8/5 ची वजाबाकी कशी येते? छेद सारखा असेल तर एकदाच घेतात, छेद सारखा असेल तर एकदाच घेतात आणि वरचीच वजाबाकी करतात, म्हणजे गुणाकार करत नसतात. मग -205 येते ती पण वजाबाकी. मग -205 ला परत एकने भागल्यावर उत्तर -205 येईल ना तुमचं. समजतंय का? तर हा आला तुमचा स्लोप ऑफ क्यू. चेक करा दोन्ही स्लोप सारखे आले का, बघा बरं दोन्ही स्लोप सारखे आले का. हा स्लोप किती आला? -4.5. आपण किती आला? -4.5. म्हणून तुम्ही म्हणा आता स्लोप ऑफ पी क्यू इज इक्वल टू स्लोप ऑफ क्यू आर. आणि असे जर दोन स्लोप सारखे आले तर तुम्हाला म्हणावं लागेल, म्हणून पॉइंट्स पी क्यू आर, पी कॉमा क्यू कॉमा आर कोण येईल? कळलं का बाळांनो? एकदम सोपे बघा, थोडं गोंधळ होतोय का? लक्ष द्या. हे गणित तुम्हाला जे आहे ना ते फ्रॅक्शन मध्ये 8/5 आणि 6/5 हे दोन अंक आल्यामुळे हे थोडं गोंधळ होतोय, पण तुम्ही शिकून घ्या की हे x1 y1 आहे, हे x2 y2 आहे. ही वजाबाकी नेमकी कशी झाली मी तुम्हाला बाजू दाखवली होती बघा. 8/5 - 2 कसं वजा होतं ते शिका आणि हे कसं वजा होतं ते शिका. आणि कोणत्याही संख्येला एकने भागल्यावर उत्तर 30 संख्या येते. इकडे पण तोच कन्सेप्ट आहे. म्हणून PQ चा चढ जसा आला तसाच QR चा चढ आला. आणि जर दोन्ही चढ सारखे आले तर बिंदू कसे आहे? लक्षात घ्या, ही लिहायची गरज नाही. आणि हे तिसरं गणित तुम्ही होमवर्कला L 1 2 आहे, M 5 3 आहे आणि N 8 आणि 6 आहे. हे सगळे बिंदू आपण एकरेषीय आहे का हे अंतरावरून पण ठरवू शकतो. अंतराचा उपयोग पण करू शकतो आपण, पण आपण अंतराचा उपयोग नाही करत आहे, आपण रेषेच्या चढाचा उपयोग करतोय. लक्षात घ्या, कारण रेषेच्या चढावरून पण बिंदू एकरेषीय ठरवता येतात. आणि रेषेचा चढ हा कन्सेप्ट आपण कुठे शिकलोय? प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये. 5.3 साठी मी जो एक व्हिडिओ बनवला होता ना तुमच्यासाठी, त्याच्यात हा कन्सेप्ट दिलेला आहे मी तुम्हाला. सर म्हणून अंतरावरून काढायचे असेल तर तुम्ही प्रॅक्टिस करा, अंतरावरून पण बघा जमतात का. पण ते असे फ्रॅक्शन वाले जे गणित असतात ना किंवा पॉईंट वाले जे गणित असतात ना ते अंतरावरून विचारणार नाही. अंतरावरून जर गणित विचारायचं असेल तर असे विचारते साधे. हे गणित तुम्ही अंतराने पण करू शकता, रेषेच्या चढाने पण करू शकता. तुम्ही दोन्ही प्रकारे करून बघा, जमतं का तुम्हाला. बिंदू एक रेषीय आहे की नाही ते ठरवा. ओके बाळांनो? ओके बाळांनो, तर आपण प्रॉब्लेम सेट घेतोय. प्रॉब्लेम सेट 5 यामध्ये सगळे 22 प्रश्न आहे. त्या 22 प्रश्नांना आपल्याला व्यवस्थित दमादमाने कव्हर करायचंय. तर त्यातला पहिला प्रश्न आपण घेतला पर्याय निवडा. दुसरा प्रश्न आपण घेतला बिंदू एक रेषीय आहे किंवा नाही ठरवा. तर त्या बिंदू एक रेषीय आहे किंवा नाही ठरवायची जे गणित आहे ना ते मी रेषेच्या चढाने केलेले, स्लोप ऑफ लाईननी केलेले. मी ते डिस्टन्स फॉर्म्युल्याने नाही केलेले, अंतराच्या सूत्राने नाही केलेले. लक्षात ठेवा, तुम्ही ते अंतराच्या सूत्राने पण करू शकता. ओके बाळांनो, आता तुम्ही हा तिसरा प्रश्न बघा. काय प्रश्न आहे हा? की P 0,6 आणि Q 12,20 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे तुम्हाला. हा रेषाखंड आहे तुमच्याकडे PQ. हा P आहे ज्याचे निर्देशक 0,6 आहे, हा Q आहे ज्याचे निर्देशक 12,20 आहे आणि हा मध्यबिंदू आहे. याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला काढायचे याचे. तर ह्या मध्यबिंदूच्या कोऑर्डिनेटला XY म्हणतात, तुम्हाला माहिती आहे. हे काढायचे तुम्हाला. तर काय साधिक गोष्ट आहे, यांना x1 y1 म्हणतात. x1 0, y1 6 आणि x2 12, y2 20. तुम्हाला माहितीचे सगळ्यांना ते मध्यबिंदूचे कोऑर्डिनेट शिकलेले तुम्ही. त्या पहिल्या बिंदूला x1 y1 म्हणतात, दुसऱ्या बिंदूला x2 y2 म्हणतात आणि मध्यबिंदू या सूत्राने काढतात. x बरोबर x1 प्लस x2 भागिले 2, x1 0, x2 12 भागिले 2, 12 भागिले 2, उत्तर येतं 6 प्लस x बरोबर 6. y काढा. y बरोबर y1 प्लस y2 भागिले 2. सांगा y1 किती तुमच्याकडे? 6 प्लस 20 भागिले 2, 26 भागिले 2, उत्तर किती येतं? 13. हा y झालं. म्हणून त्या मध्यबिंदूचे निर्देशक, त्या मध्यबिंदूचे निर्देशक किती आहे? त्या मध्यबिंदूचे निर्देशक नीट बघा तर 6,13 आहे. Therefore coordinates of midpoint are 6,13. असं एकदम सोपं आहे. मध्यबिंदूचं आकृती काढायची तर काढा, नाही काढायची तर नका करू, नो प्रॉब्लेम एट ऑल. आता हा प्रश्न जर तुमचा पुढचा लक्षपूर्वक बघा. बघा प्रश्न काय आहे की A 3,8 आणि B -9,3 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला
वाय अक्ष कोणत्या गुणोत्तरात विभागतो, हा गुणोत्तर काढायचा आहे, रेशो फाइंड आउट करायचा आहे. जर मी आकृती काढायचं ठरवलं ना तर हा तुमचा आहे वाय ऍक्सिस, हा तुमचा आहे एक्स ऍक्सिस. तुमच्या माहितीच तो तुमचा ए बिंदू 3, 8 हे 3 आणि इकडे 8, इथे तुमचा ए बिंदू 3,8 बघा. आणि बी बिंदू जर -9,3 बघितलं ना तर -9 इकडे येईल आणि 3 इथे, म्हणून इथे तुमचा बी बिंदू -9,3. तर यांना जोडणारा रेषाखंड कोणता राहील, मग यांना जोडणारा रेषाखंड हा राहील. तर प्रश्न असा आहे की ह्या एबी या रेषाखंडांना जोडणारा जो रेषाखंड आहे एबी आणि ए ला आणि बी ला जोडणारा, ह्या वाय अक्षाला टच होतो कुठंतरी. तर ह्या बिंदू टच झाला, हा बिंदू आपल्याला माहितच नाहीये, पण त्या वाय अक्षावर असल्या कारणाने त्याचा हा जो बिंदू आहे पहिला तो 0 असणार आणि त्याचा हा जो बिंदू आहे तो आपल्याला माहित नसणार 0,1. आणि समजा त्या बिंदूचं नाव देऊ आपण पी. तर प्रश्न असा आहे की हा जो पी बिंदू आहे याचा एक तर आपल्याला फक्त एक्स कोऑर्डिनेट माहिती 0, वाय कोऑर्डिनेट आपल्याला माहित नाही, कारण तो वाय अक्षावर कुठे पण असू शकतो ना. इथं असेल तर त्याचा बिंदू 4 असेल, इथं असेल तर 3, इथं असेल तर 2, इथं असेल तर 1. आपल्याला त्याचा वाय अंक माहितच नाहीये, त्याचा एक्स अंक आपल्याला माहिती आहे 0, कारण ह्या रेषेवर कोणताही बिंदू असू द्या त्याचा हा एक्स कोऑर्डिनेट 0च असतो बघा, लक्षात ठेवा. ओके, तर प्रश्न सरळ सरळ आहे की हा पी बिंदू आहे तो ह्या एबीला कोणत्या गुणोत्तरात विभागतो, कोणत्या गुणोत्तरात विभागतो, ते गुणोत्तर काढायचंय तुम्हाला. एम ला एन म्हणतात ना, ते गुणोत्तर तुम्हाला फाइंड करायचं. तर तुमच्या माहितीच तो आपण याला x1 y1 म्हणतो, याला x2 y2 म्हणतो, आणि हा जो विभाजन करणारा बिंदू असतो ना त्याला आपण xy म्हणतो. ओके, म्हणजे जर तुम्ही विचार केला तर x1 बरोबर किती 3, y1 बरोबर किती आहे 8, x2 बरोबर जर विचार केला तर किती आहे -9, y2 बरोबर जर विचार केला तर 3, आणि यांना आपण xy म्हणतो. x बरोबर 0, y बरोबर a. आता साहजिकच हे गुणोत्तर काढायच्या वेळेस तुम्हाला x किंवा y चं कोणतंही एकच सूत्र वापरावं लागतं. आता तुम्हाला x ची किंमत माहिती की y ची x ची, म्हणून x चं सूत्र वापरू शकता तुम्ही. x बरोबर mx2 nx1 m+n. गुणोत्तरावाला हे मध्यबिंदू होते, हे मध्यबिंदूचे सूत्र आहे आणि हे गुणोत्तरावाला बिंदूचे सूत्र आहे. हे उलट प्रश्न आहे, तुम्हाला हा बिंदू माहिती आहे पण गुणोत्तरच नाही. लक्षात येते का? ही आकृती तुम्ही समजून घ्या कशी काढली, अंदाजे काढायची, ती काही मोजून काढायची नाही. आणि मग किमती मला x बरोबर 0, m तुम्हाला माहित नाहीये, x2 किती तुमच्याकडे -9 प्लस n तुम्हाला माहित नाही, x1 किती 3 अपॉन m प्लस n, m आणि n माहितच नाही. मग आता तुम्ही जर m प्लस n इकडे गुणलं, या शून्याला जर का m प्लस n ने गुणलं तरी उत्तर तर 0च येणार आहे. आणि इकडे हे -9m आणि हे +3m. कसं झालं कळालं ना तुम्हाला? हे भागिलेच इकडे गुणिले झालं, गुणिले कुणाला झालं ते शून्याला, आणि शून्याला कशाने गुणलं तर उत्तर 0च येतं. आणि आता काय करा तुम्ही फक्त की हे जे -9m येते इकडे येऊन +9m करायला असं, हे 9m इकडे आलं बरोबरचे इकडे, आणि मग तिकडे राहिलं फक्त 3m. मग हा m जागेवर ठेवा, m भागिले आणा, हा 3 जागेवर ठेवा, 9 भागिले आणा, पक्षांतर हे n इकडे येणं तिकडे. मग m आणि n चा रेशो जर बघितला तर 3 1 3 3 3 9, म्हणून m ला n बरोबर 1 ला 3 झालं उत्तर. म्हणून ते इष्ट गुणोत्तर, म्हणून ते इष्ट गुणोत्तर 1 ला 3 आहे. ओके, इंग्लिश वाले लिहा, therefore that required ratio is 1:3. That required ratio is 1:3. ओके, थोडी समजून लक्षात ठेवा. दॅट रिक्वायर्ड रेशो इज 1:3. 1:3 इकडे मला जागा पाहिजे ते गणित सोडवायला म्हणून. ओके बाळा, एकदम इझी. हे बघा, गुणोत्तर जेव्हा पण काढायचं असतं तेव्हा कोणतं तरी एकच सूत्र वापरावं लागतं, आयदर एक्स किंवा वाय. मी इथे एक्स सांगतो मला माहिती, कारण तो बिंदू इथे आहे. कारण प्रश्न असा होता की हा जो एबी रेषाखंड आहे ना, हा रेषाखंडाला हा वाय अक्ष, याला वाय अक्ष म्हणतात, हा कोणत्या गुणोत्तरात विभागतो? तर इथून विभागतोय ना, तो 2 भाग इथून करतोय ना, तर हा बिंदू जो आहे तो काय आहे 0, आहे, कारण त्याचा एक्स निर्देशक 0 आहे, वाय आपल्याला माहित नाहीये. तर हा बिंदू माहितीये, गुणोत्तर काढायचं होतं, तर असं काढावं. लक्षात? ओके, हा एक प्रश्न आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा. या एक्स अक्षावर आहे तो बिंदू, एक्स अक्षावर आहे, पण तो काय आहे या पी आणि क्यू पासून समदूर आहे. मग पी जो आहे ना तो 2 -5 आहे, म्हणजे हे 2 आणि हे -5, म्हणजे इथे तो पी बिंदू. तुम्हाला कोऑर्डिनेट्स माहिती ना सगळ्यांना, हे मायनस वाले अंक असतात बघा.
-1 -2 -3 -4 -5 आणि हा 1 2 म्हणून पी बिंदू इथे येतो तुमचा. ओके, पी बिंदू लक्षात ठेवा. पी 2 -5 आणि क्यू -2 9 हा -2 इथे राहतो आणि 9 वर जातो म्हणून हा क्यू येतो तुमचा. क्यू बिंदू ज्याचे निर्देशक -2 9. सॉरी, आता प्रश्न असा आहे तुमचा की तुम्ही एक्स अक्षावरचा तो बिंदू शोधा. एक्स अक्षावर तो कुठेही असू शकतो, तो इथेही असू शकतो, इथे 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 कुठेही असू शकतो. पण अट अशी आहे की तो जो बिंदू आहे तो या पी आणि क्यू पासून समदूर आहे. समजा तो बिंदू मी इथे घेतो, असा इथे घेतो लागले असतात. ओके, त्याचं नाव देतो ए. काय नाव देतो त्याचं? ए. आणि त्याचा पहिला निर्देशक काय आपल्याला माहित नाही, पण दुसरा निर्देशक त्याचा 0च असणार. कारण एक्स अक्षावर तो इथं असेल तर त्याचा अंक -1 असेल, इथं असेल तर -2, इथं असेल तर -3. एक्स अंक बदलत राहील त्याचा, कारण तो बिंदू कुठे आहे त्याच्यावर डिपेंड करेल. पण त्याचा वाय अंक नेहमी काय असतो? 0. आणि एक्स अक्षावर असणाऱ्या कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक हा 0 असतो आणि एक्स निर्देशक माहित नसतो, कारण तो कुठे आहे त्यावर डिपेंड करतो. पण अट अशी आहे की हा क्यू अंतर आणि एपी अंतर कसं आहे? सारखा आहे, एवढं आपल्याला माहिती आहे. आणि हा ए बिंदू आपल्याला काढायचा आहे. मग आपण बनवू. समजा तो बिंदू A,0 आहे, बरोबर. सपोज दॅट पॉइंट इज A,0. आता आपल्याला माहितीच करू, आपल्याला एक गोष्ट माहिती बाळगलो की हे ए पासूनचं क्यूचं अंतर आणि पीचं अंतर कसं आहे? सारखं. म्हणून मी हे एपी अंतर आणि एक्यू अंतर सारखं घेणार. मग ह्या अंतरासाठी मी हे अंतराचं सूत्र वापरणार. x2 - x1 वर्ग प्लस y2 - y1 वर्ग. आणि ह्या अंतरासाठी याचं सूत्र वापरणार. x2 - x1 वर्ग प्लस y2 - y1 वर्ग. आणि आता काय करणार? अशी दोन्हीकडे ज्यावेळेस वर्गमुळाचे चिन्ह येतात ना, त्यावेळेस आपल्याला वर्ग करू असं म्हणून यांचे वर्गमुळाचे चिन्ह कट करता येतात. टेकिंग स्क्वेअर म्हणा आणि वर्गमुळाचं चिन्ह आता कट करून टाका. यांचं कट करा, हे वर्गमुळाचं चिन्ह कट करून टाका. x2 - x1 वर्ग प्लस y2 - y1 वर्ग बरोबर x2 - x1 वर्ग प्लस y2 - y1 वर्ग. नाव आता किमती भरायचे. आता हे एपी अंतर आहे म्हणून पी मधून ए वजा करा, ह्या पी तून हा वजा करा किंवा आर तून हा वजा करा. हे बघा, एपी अंतर काढताना एक तर पी मधून ए वजा करता येतं किंवा ए मधून पण पी वजा केलं तरी चालतं. आपण ए मधून पी वजा करू, कारण ह्यांचं अंतर म्हणजे पहिल्या बिंदूतून दुसरा बिंदू वजा करा किंवा दुसऱ्या बिंदूतून पहिला बिंदू वजा केला तरी चालतं. कुणाला पण आपण x1 y1 आणि कुणाला पण x2 y2 म्हणू शकतो. ओके, मग मी हा पहिला अंक घेतो ए आहे आणि ह्याच्यातून हा पहिला अंक वजा करतो, म्हणजे वजा करतो. आणि ह्याचा पहिला अंक आहे 0 आणि याच्यातून हा वजा करतो, पण हा स्वतः वजा आहे म्हणून तो +5 असं होतो. मग याचा वर्ग काढण्याची पद्धत शिकवली होती तुम्हाला मी. या पहिल्याचा पण वर्ग काढा, दुसऱ्याचा पण वर्ग काढा, एचा वर्ग 2चा वर्ग 4 आणि या तिघांचा गुणाकार करा. याचा आणि याचा गुणाकार करा. 2 × 4 1 आणि चिन्ह कोणतं द्या? मायनस, कारण मायनस असेल तर मायनस येईल. अगोदर शिकवलेलं आहे तुम्हाला मी. अशा ब्रॅकेटचा वर्ग काढायची पद्धत आहे की पहिल्याचा वर्ग प्लस दुसऱ्याचा वर्ग, कारण हे ए वजा 2 आहे ना, वजा बाकी होऊ शकत नाही ना यांची, म्हणून तसं आहे. आणि हे ए वजा 2 कुठून आलं? कारण एपी अंतर काढत असताना मी या ए मधून पी वजा करतोय. या पहिला अंक कोणता? ए, आणि त्याच्यातून हा वजा म्हणजे वजा 2 आणि हा दुसरा अंक 0 त्याच्यातून हा वजा म्हणजे +5 असं. मग 0 + 5 म्हणजे 25 असं. इकडे तसंच करा, इकडे करा. सांगा आता ए क्यू मधून मग ए मधून क्यू वजा करा. हा पहिला अंक परत ए आणि हा वजा होणार म्हणजे +2 होणार. आणि हा दुसरा अंक 0 तो वजा 9, हा 0 तो वजा 9. आता a + 2चा वर्ग परत a चा वर्ग + 4 आणि सगळ्यांचा गुणाकार 4a येतो. आणि हे 0 - 9 म्हणजे 9चा वर्ग 81, कारण वर्ग नेहमी प्लसच असतो. हे 81 म्हणून आधी कळाले का तुम्हाला? 0 - 9 म्हणजे -9 -9चा वर्ग 81 आणि याचा वर्ग याचा वर्ग याचा वर्ग आणि तिघांचा पाडा 4a येतो आणि इथं प्लस आहे म्हणून +4a, इथं मायनस आहे म्हणून -4a. आता दोन्हीकडे हे साईड सेम आहे ना, a 4 हे काय होतं? कट होतं. सेम असल्यामुळे हे नाही कट होऊ शकत, कारण ते वेगळे वेगळे. तर हे -4a ठेवा, हे +25 ठेवा, हे 4a ठेवा, हे +81 ठेवा. आता तिकडचा 4a इकडे आणा, इकडचा 25 तिकडे न्या. काहीतरी करा गणित करण्यासाठी. आता करतो. तो -4a आणि तो पण 4a इकडे -4a, किंवा हा 4a तिकडे न्या. हा 4a जशाच तसा, हा -4a तिकडे जाऊन +4a.
आणि हा 25 जशाच तसा आणि तो वजा 81. म्हणजे याची साईड तिकडे नेली, त्याची साईड इकडे आली. आता 81 मधून जर 25 गेले ना तर उरतात बाळांनो 56, पण मोठ्या संख्येचं चिन्ह. 81 मधून 25 वजा केले की 56 उरतात बाळांनो, आणि 56 ला मोठ्या संख्येचं चिन्ह. आणि 4 आणि 4 8 येईल. आता ह्या ए ची किंमत काढण्यासाठी या -56 ला 8 ने भगावं लागेल. इथं लिहितो -56 भागिले 8 बरोबर ए, आणि म्हणून ए बरोबर -7. आणि जर ए -7 असेल तर याचा अर्थ हा पहिला अंक -7 आहे आणि हा अंक 0. म्हणजे तो बिंदू इथं नाहीये, तो इथं असणार आहे. तेव्हा त्याचं हे एचं अंतर क्यू पर्यंतचं आणि पी पर्यंतचं अंतर कसं असणार, त्याचं 7. एक अंदाजे पकडला आपण. म्हणून आपल्याला कळालं की तो बिंदू, तो इष्ट बिंदू -7,0 आहे. That required point is -7,0. लक्षात ठेवा तुम्ही. तीन गणित दाखवली मी तुम्हाला. आता थांबूया आपण. आता हा व्हिडिओ खूप मोठा होतोय, त्याच्यामुळे इथेच थांबावं लागेल आपल्याला. पण आपण 5 प्रश्न घेतले आज. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. हे 5ही प्रश्न नीट बघा तुम्ही, नीट समजून घ्या यांना. छान पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर कळतील तुम्हाला. ओके बाळांनो, तर थांबूया आपण. पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ओके.